न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। संत श्री तुकाराम महाराज यांचा 340वा आषाढी पायी वारी पालखी सोहळा अनुषंगाने वारकऱ्यांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मुख्य मंदिराच्या दर्शनबारी सभागृहात शुक्रवार दिनांक 30 रोजी उपजिल्हाधिकारी डॉक्टर यशवंत माने यांच्या अध्यक्षतेत पूर्व नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। अध्यक्षस्थानी डॉक्टर माने होते। तहसीलदार जयराज देशमुख, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे, विश्वस्त लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, माजी विश्वस्त अभिजित मोरे, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे, देहू नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम, नगराध्यक्ष पूजा दिवटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय पाटील, अश्विनी पाटील, महावितरणचे निगडी विभागीय अतिरिक्त उपअभियंता किरण सरोदे, देहू विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनील झोडगे, अन्न पुरवठा अधिकारी विजयकुमार क्षीरसागर, प्रदीप दंगल, नगरपंचायतीचे अधिकारी सुरेंद्र अंधळे, ज्ञानेश्वर शिंदे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किशोरी यादव, मंडल अधिकारी दिनेश नरवाडे, तलाठी सूर्यकांत काळे, पोलीस पाटील चंद्रशेखर टिळेकर, त्याचबरोबर पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात श्री संस्था संत तुकाराम महाराज संस्थांनी मांडला। देहू ते देहू फाटा एलवाडी दरम्यानचा नादुरुस्त असलेला रस्ता दुरुस्त करणे, पालखी मार्गावर पहिली अभंग आरती होणाऱ्या अलगद शहावली दर्ग्याजवळील चौकातील कापूर ओढा पुलावरील तुथडलेले कठडा दुरुस्त करणे, वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याचे नियोजन करणे, शुद्ध पाणी पुरवठा करण्यासंदर्भातील प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले। न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी दीपक ताटे। संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याच्या पूर्वनियोजनाची बैठक आज तुकाराम महाराज संस्थांमध्ये आयोजित केली होती। यामध्ये संस्थांचे नवनियुक्त विश्वस्त अध्यक्ष, नगरपालिकेचे अध्यक्ष मॅडम, पोलीस प्रशासनाधिकारी आम्ही सगळेच होतो। सगळ्या यंत्रणेचे अधिकारीही उपस्थित होते। प्राधान्यानं अखंडित वीज पुरवठा असावा, पाणी पुरवठ्याची जे व्यवस्था असतात त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन कसं होऊन जाईल आणि आरोग्याच्या दृष्टीनं आता नुकतंच आपण माध्यमाच्या माध्यमातून आपण ऐकतोय संसर्गजन्य आजार आहेत, त्याची काळजी घ्यावी आणि त्याच्या उपाययोजना कशा कराव्यात। त्याचबरोबर स्वच्छतेचं व्यवस्थापन, कचऱ्याचं व्यवस्थापन, त्याची काळजी आणि वारकरी जे सोहळ्यातनं चालत असतात त्यांचा प्रवास कसा सुखकर होईल त्या अनुषंगानं रस्त्याचे खड्डे बुजवणे, डागडुजी असेल, रथाचा मार्ग सुखकर होण्यासाठी जे काही हर्डल्स होते त्या यंत्रणेला त्याच्याबद्दल सूचना करणे। इथं आता आहे ते नगरपंचायत आहे, कॅन्टॉन्मेंट बोर्ड आहे, काही ग्रामपंचायत म्हणजे जिल्हा परिषदेचा आहे, त्याचबरोबर लगतच आपला महानगरपालिकेचे हात आहे। सगळ्यांचा समन्वय करून त्या विभागामार्फत त्याच्यातून आपल्याला हा सुखकर व्हावा या अनुषंगानं आज आपण केले। सर्वच यंत्रणांनी पूर्वतयारी यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि मुख्यमंत्री साहेबांनी सूचना दिल्याप्रमाणे यापूर्वीची पूर्वतयारी आहे। तीच तयारी आपण गतिमान करणे, योग्य वेळेला योग्य त्या सुविधा तिथं जागेवरती उपलब्ध होतील याचं नियोजनाची आखणी करणे, अचानक येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपली पूर्वतयारी करणे याचा सर्वंकष आढावा घेऊन आणि संस्थांचे अध्यक्ष असतील, विश्वस्त आहेत, पालखी सोहळा प्रमुख आहेत, त्यांना ज्या आवश्यक असणाऱ्या सुविधा देहूपासून पंढरपूरपर्यंत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी असेल, विसावाच्या ठिकाणी असेल, त्यांच्या सूचना ऐकून घेऊन त्या प्रशासनाला तिथं पुढं समन्वय साधण्याच्या दृष्टीनं कशी व्यवस्था करता येईल याचंही आम्ही आज नियोजन केले। सर, पालखीच्या सुरक्षितेसाठी काय उपाययोजना केलेल्या? सुरक्षेच्या अनुषंगानं ACP साहेब बैठकीला होते, ट्रॅफिकच्या अनुषंगानं सूचना देण्यासाठी ट्रॅफिक व्यवस्थापनाचे अधिकारी होते, त्याचबरोबर मुख्य वारी चालणारा जो असतो त्याच्यासाठीच बाबा उजेड असावा, लाईट जाऊ नये, त्यांचा राहण्याच्या ठिकाणीचे उजेडाचे हायमास्टची सांगितलेलं आहे।
बंदोबस्ताच्या अनुषंगानं पोलीस अधिकाऱ्यांनी ऑलरेडी तिथं त्यांची व्यवस्थापन आणि त्यांचा बंदोबस्ताचा प्लॅन आहे. त्याचबरोबर त्यांनी नगरपालिका क्षेत्रामध्ये CO साहेब सांगतात त्याचं CCTVचं ऑलरेडी नियोजन आहे, कार्यान्वित राहतील आणि त्या दिवशीची एक ऑपरेटिंग ऑब्झर्विंग पोलीसचा एक माणूस आपण नगरपालिकेचा जो CCTV रूम आहे तिथं कंट्रोल रूममध्ये बसून करता जाईल. जी आपली कंट्रोल रूम आपण नगरपालिकामध्ये ठेवणार आहोत तर प्रत्येक यंत्रणेचा एक अधिकारी त्या दिवशी नेमलेला त्या 24 तास 24/7च्या शेड्यूलमध्ये असणारे कर्मचारी, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि एकूणच आपल्या आराखडे असतील त्या अद्ययावत करून सज्ज राहण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. धन्यवाद. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.